जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज आपल्या नायगाव पूर्व विभागामध्ये कांदळवनाची म्हणजेच मॅंग्रोवची भरपूर प्रमाणात तोड होते आहे. या तोड प्रकरणी मी सचिन सुभाषणे जुचंद्र आवाज उठवतो आणि त्याप्रमाणे कारवाई सुद्धा होते. पण ही कारवाई महानगरपालिका जुचंद्र यांच्यातर्फे होते. पण माझं असं म्हणणं आहे की तलाठी आणि महसूल विभाग यांनी सुद्धा जरा लक्ष केंद्रित केले तर नायगाव पूर्वमध्ये होणारे कांदळवनाची म्हणजे मॅंग्रोवची कत्तल थांबवण्यात यश येईल. कारण पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. किती ठिकाणी कांदळवनाची तोड झाली आहे. सोमेश्वर नगर, हसोबा नगर, म्हात्रेवाडी, गणेश नगर, परेरा नगर, किती ठिकाणी कांदळवनाची तोड झाली आहे. या प्रकरणी जर आवाज मी उठवतोय तर माझ्या आगरी-कोळी आदिवासी बांधवांनी सुद्धा आवाज उठवला तर यावर नियंत्रण घेता येईल. कारण कांदळवनाच्या तोडीमुळे जे माशांचं प्रमाण आहे, आपला हा गाव आगरी-कोळी समाजाचा असून इथे मच्छीमारी मोठ्या प्रमाणात चालायची. आता मच्छीमारीला वाईट दिवस आलेत नायगाव पूर्व विभागामध्ये. तर यासाठी आता आगरी-कोळी आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन या कांदळवन तोडी प्रकरणी आवाज उठवला पाहिजे असे मी नमूद करतो. कारण आता तहसील विभाग आणि महसूल विभाग काही लक्ष देत नाही आहे. तलाठींचं तर लक्ष नाही आहे नायगाव पूर्व विभागामध्ये. जर त्यांचं जर लक्ष असतं तर नायगाव पूर्व विभागामध्ये एकही कांदळवन तोडलं गेलं नसतं, एकही मॅंग्रोवचं झाड तोडलं गेलं नसतं. तिथे 4-4 गुंठे 8-8 गुंठे जर जागा जर कांदळवनाची तोडून जात आहे, कोण लक्ष देत आहे. तर या प्रकरणी मी महसूल विभाग आणि तहसीलदार विभाग तलाठी यांना विनंती करतो की जरा नायगाव पूर्व विभागामध्ये लक्ष द्या आणि जेथे जेथे कांदळवनाची कत्तल झाली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तर आतमध्ये टाकाच. पण जी मॅंग्रोवची कत्तल झाली आहे तिथे पुन्हा मॅंग्रोव लागवड करण्यासाठी प्रयत्न करा. आजपर्यंत मॅंग्रोवची लागवड कोणी केली नसेल पण तुम्ही करा. कारण मॅंग्रोवमुळे वातावरणामध्ये ग्लोबल वॉर्मिंग जे उष्णतेचं प्रमाण आहे ते कमी होतं. पशु पक्ष्यांना स्थान मिळतं. त्यांना अंडी पिल्लं कुठे काढणार, ते का घरी येऊन काढणार का? पक्षी पाखरं कुठे अंडी काढणार, कुठे पिल्लं काढणार. तर आणि माशांची अंडी मॅंग्रोवमध्ये ते लोक घालतात. मासे लोक मच्छी अंडी घालतात आणि ती अंडी पिल्लं होऊन मग नंतर मोठे मासे होऊन मग ती आमच्या पोटात जातात. आपण खातो मासे. तर यासाठी माझी तहसील विभाग आणि महसूल विभाग यांना विनंती आहे की नायगाव पूर्वमध्ये लक्ष द्या. पुन्हा एकदा मी सांगतो, परेरा नगर, गणेश नगर, म्हात्रेवाडी, सोमेश्वर नगर, हसोबा नगर आणि जेथे जेथे मॅंग्रोवची कत्तल झाली आहे तेथे लक्ष केंद्रित करण्यात यावे, नम्र विनंती. आणि यासाठी माझ्या आगरी-कोळी आदिवासी बांधवांनी मला साथ द्या. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.